नमस्कार. प्रथमतः मी माधुरी लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सहर्ष स्वागत करते. गुरु हा ज्ञानाचा दीप, अज्ञानाचा अंधार घालवणारा. गुरु हा जीवनाचा शिल्पकार, यशाचा खरा मार्ग दाखवणारा. प्रथमतः मी तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते. चला तर मुलांनो, आज आपण सुरुवात करूया नवोदय समितीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी. तर प्रथमतः ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026 आणि आपली परीक्षा होणार आहे 28 नोव्हेंबर 2026. म्हणजे आपल्याकडे कमीत कमी 4 महिन्यांचा कालावधी आहे. तर या 4 महिन्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करून आपली टेस्ट सिरीज सुरू करण्याची मी हमी देते. त्यामुळे माझ्या या चॅनेलला तुम्ही नक्की फॉलो करा. यानंतर आपण परीक्षेचे स्वरूप समजावून घेऊ. तर या परीक्षेमध्ये आपल्याला 80 वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत, म्हणजेच 80 MCQs असणार आहेत आणि या 80 प्रश्नांना 100 गुण असणार आहेत. म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला 1.25 मार्क असणार आहे. त्यानंतर आपण समजावून घेणार आहोत चाचणीचा प्रकार आणि मुख्य म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. आज आपण बघणार आहोत नवोदय समितीने बदललेल्या अभ्यासक्रम. आता 2023ला जो अभ्यासक्रम बदलला होता त्यामध्ये मानसिक क्षमता, अंकगणित व भाषा चाचणी असे विषय होते. पण यावर्षी जो विषय महत्वाचा म्हणजे ऍड झालेला आहे पर्यावरण अभ्यास. मानसिक क्षमता आणि पर्यावरण अभ्यास याला एकूण 20+20 म्हणजे 40 प्रश्न. त्यासाठी 25+25 म्हणजेच 50 मार्कचा हा विषय असणार आहे. त्यानंतर अंकगणित मध्ये सुद्धा बदल झालेला आहे. एकूण 20 प्रश्न आहेत आणि 25 गुण आहेत, पण अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे. त्यानंतर भाषा चाचणी यामध्ये सुद्धा एकूण 20 प्रश्न व त्यासाठी 25 गुण असे असणार आहेत. म्हणजेच एकूण 80 प्रश्नांची ही एक्झाम होणार आहे आणि त्याला असणार आहेत 100 गुण आणि यासाठी वेळ असणार आहे 2 तास. तर पहिल्यांदा आपण मानसिक क्षमता म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट या विषयामध्ये झालेला बदल बघणार आहोत. प्रथम यामध्ये 10 टॉपिक होते, तर आता नवोदय समितीने 5 टॉपिक घेतलेले आहेत. 20 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 25 गुण असणार आहेत. पहिला टॉपिक असणार आहे आकृतीबंध पूर्ण करणे. म्हणजेच नवोदय समितीला मुलांची निरीक्षण क्षमता चेक करायची असते आणि त्याचबरोबर आता या घटकामध्ये त्यांची तर्कबुद्धी सुद्धा चेक केली जाणार आहे. म्हणजेच या टॉपिकमध्ये अक्षर किंवा संख्यांचे नमुने दिले जातील व ते आपण त्या सिरीज आपण पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर सेकंड टॉपिक असणार आहे आकृती मालिका पूर्ण करणे. आकृती मालिका पूर्ण करणे ही सुद्धा निरीक्षण क्षमतेवरती आधारित तसेच तर्कबुद्धीवरती सुद्धा आधारित असणार आहे. म्हणजेच आपल्याला असं समजते की नवोदय समितीने मुलांच्या मध्ये निरीक्षण क्षमता किती आहे व तर्कबुद्धी क्षमता कशी आहे हे चेक करण्यासाठी हे 2 टॉपिक ऍड केलेले आहेत. त्यानंतर भूमितीय आकृती पूर्ण करणे. आता हा टॉपिक म्हणजेच अंदाजे हा टॉपिक सुद्धा निरीक्षण व तर्कबुद्धीवरच आधारित आहे. म्हणजेच यामध्ये भूमितीय आकृत्या म्हणजे त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ यातले 4 भागांपैकी एक भाग वगळला जाणार आहे आणि 3 भाग आपल्याला प्रश्नामध्ये येणार आहेत. त्यामध्ये आपण 4था भाग कोणता असणार आहे हे निरीक्षण करायचे आहे. त्यानंतर आरसा आणि पाण्यातील प्रतिमा. म्हणजेच काय, मुलांना डावं उजवं वर खाली हे निरीक्षणद्वारा समजता यावं यासाठी हा टॉपिक नवोदय समितीने या अभ्यासक्रमात ऍड केलेला आहे. आरशातील प्रतिमा कशी दिसेल, डावी बाजू उजवी दिसेल व उजवी बाजू डावी दिसेल. तसंच पाण्यातील प्रतिमा खालची बाजू वर दिसेल व वरची बाजू खाली दिसेल. हेच नवोदय समितीला या मुलांकडून अपेक्षित आहे की मुलांना डावं उजवं समजावं व खालीवर समजावं यासाठी हा टॉपिक त्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि लास्ट वन आहे अंतर्भूत म्हणजेच लपलेली आकृती शोधा. हे सुद्धा निरीक्षण क्षमतेवरती आधारित असणार आहे. तर अशा प्रकारे मानसिक क्षमतेमध्ये हे 5 टॉपिक नवोदय समितीने ऍड केलेले आहेत. तर आता नेक्स्ट सब्जेक्ट बघणार आहोत आपण पर्यावरण अभ्यास.
म्हणजेच काय, इन्व्हायरमेंटल सायन्स. 20 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 25 गुण असणार आहेत. पहिला टॉपिक असणार आहे नैसर्गिक जग. नैसर्गिक जग मध्ये पहिला उपप्रकार असणार आहे वाहतूक व्यवस्था. वाहतूक व्यवस्था म्हणजे काय, आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात वस्तूंची जी ने-आण करतो ती कोणत्या मार्गाद्वारे करतो, हवाई मार्ग, जलमार्ग किंवा लोहमार्ग, हे असे विविध प्रकार आपल्याला या प्रकारामध्ये पाहायला मिळणार. त्यानंतर येणार आहे नद्या. नद्या म्हणजे काय की विविध प्रदेशातील नद्या, त्यात सर्वात लांब नदी कोणती, कमी लांबीची नदी कोणती, त्यानंतर त्या नद्यांचा प्रवाह कसा आहे, कोणत्या दिशेला वाहणारी नदी आहे, हे असे प्रकार आपल्याला त्या नद्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर पर्वत. आता हे पर्वत कोणत्या राज्यामध्ये कोणता पर्वत आहे, त्याच प्रकारे उंच पर्वत कोणता किंवा कमी उंचीचा पर्वत कोणता, हे पर्वत या टॉपिकमध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर प्राणी. आता प्राण्यांमध्ये काय पाहायला मिळणार आहे, तर जलचर प्राणी कोणते, उभयचर प्राणी कोणते व भूचर प्राणी कोणते. त्यानंतर त्याच प्रकारे सस्तन प्राणी व अंडज प्राणी, म्हणजे कोणते प्राणी डायरेक्ट पिलांना आपल्या जन्म देते व कोणते प्राणी अंड्याद्वारे पिलांना जन्म देते, हे त्यामध्ये शिकायला मिळणार आहे. नंतर वनस्पती व नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, निसर्गाकडून आपल्यावरती जे संकट येणार आहे त्या संकटावरती मानव कशा प्रकारे व्यवस्थापन करतो, हे आपण या पार्टमध्ये शिकणार आहे. त्यानंतर निवाऱ्याचे प्रकार व जलचक्र. आता जलचक्र म्हणजे काय, तर पाणी आपल्याला कसे मिळते. आता आपल्याला माहित आहे की पाणी कशा थ्रू आपल्याला मिळतं, की जमिनीवरती जेवढे समुद्राचे पाणी आहे ते उन्हाळ्यामध्ये कडक तापते व त्या पाण्याची वाफ होते. वाफ होऊन त्याचे ढग बनले जातात आणि ढगांथ्रू, पावसांच्या थ्रू आपले ते पाणी परत डोंगर, नद्या, नाले यांच्या थ्रू आपल्याला परत ते पाणी मिळतं. असं ते जलचक्र आपण पाहणार आहोत. सेकंड टॉपिक आहे मानवी शरीर, म्हणजेच काय, ह्युमन बॉडी. पहिला टॉपिक बघितला नैसर्गिक जग, दुसरा मानवी शरीर, ह्युमन बॉडी. त्यामध्ये आपण पाहणार आहोत अन्न, पोषक तत्वे. अन्न म्हणजेच काय, आपण रोजचा जो आहार घेतो, म्हणजेच आपल्या आहारामध्ये कोणकोणते पदार्थ समाविष्ट आहेत आणि त्या पदार्थामध्ये कोणकोणती पोषक तत्वे आहेत. उदाहरणार्थ न्यूट्रियन्स, कार्बोहायड्रेट्स, असे वेगवेगळे पोषक तत्वे आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर वैयक्तिक स्वच्छता तसेच ज्ञानेंद्रिय. आता आपल्याला माहित आहे की ज्ञानेंद्रिय आपल्याला माहित आहे की किती 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्यापैकी जीभ, नाक, डोळे, त्वचा, कान हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला काय कळतं, वेगवेगळ्या पदार्थाची चव कळते, वेगवेगळ्या पदार्थांचा वास कळतो, ऐकायला येतं, पाहायला मिळतं. अशा या 5 ज्ञानेंद्रियांचा आपण या भागात अभ्यास करणार आहे. त्यानंतर अंतर्गत संस्थांमध्ये पचन, श्वसन आणि रक्ताभिसरण. म्हणजेच आपण रोजचं जे संतुलित आहार घेतो त्याचं पचन कोणत्या संस्थेद्वारे होतं, त्याच्यानंतर श्वसन, आपण कोणता वायू आतमध्ये घेतो, कोणता वायू सोडतो, हे या श्वसनमध्ये बघणार आहे. त्यानंतर रक्ताभिसरण संस्था ही सुद्धा अभ्यासली जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे दैनंदिन विज्ञान. म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणत्या प्रकारचं सायन्स वापरलं जाणार आहे. प्रथम येणार आहे अन्न टिकवण्याच्या पद्धती, म्हणजेच फूड प्रिझर्वेशन. आपल्याला एखादा पदार्थ किंवा एखादं धान्य जर जास्त काळासाठी टिकवायचं असेल तर त्यामध्ये कोणते अन्न, कोणत्या पद्धती वापरायच्या. उदाहरणार्थ खारवणे, वाळवणे, या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आपण या भागात पाहणार आहोत. त्यानंतर हवा, पाणी प्रदूषण. आता वेगवेगळ्या मोटारीमुळे किंवा वेगवेगळ्या उद्योगधंद्यामुळे जे हवा प्रदूषण झालेले आहे किंवा पाणी प्रदूषण झालेले आहे ते आपण या भागात अभ्यासणार आहोत. नेक्स्ट आहे पाणी आणि मातीचे संवर्धन. म्हणजेच आपल्या सजीवांना जे महत्वाची गोष्ट लागणार आहे पाणी, ते आपण पाणी कसं जपून ठेवलं पाहिजे, त्यानंतर मातीचे संवर्धन कसं केलं पाहिजे, हे या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे सामाजिक परिसर. यामध्ये भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते, मोठं पर्वत कोणतं, मोठं
मोठी नदी कोणती, लांब नदी कोणती, उंच शिखर कोणतं, हे या भागात अभ्यासणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे राज्य आणि राजधान्या. कोणत्या राज्याची कोणती राजधानी आहे हे या पार्टमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर राष्ट्रीय चिन्हे, सण, ऋतू. सण म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये कोणकोणते सण साजरे केले जातात हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर ऋतू. आता ऋतू आपल्याला माहित आहे की 3 आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. या तिन्ही ऋतूंचे डिटेल अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहे. त्यानंतर पिके, कपडे, धागे. आता कपडे धागेमध्ये काय, मऊ धागे कोणते, रेशमी कोणते, नायलॉन कोणते, हे या प्रकार आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर आता नेक्स्ट सब्जेक्ट आहे अंक गणित. यामध्ये एकूण 8 चॅप्टर आहेत. त्यापैकी पहिला चॅप्टर आहे संख्या आणि संख्या पद्धती. आता या चॅप्टरमध्ये संख्या आणि संख्या पद्धती यामध्ये काय कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, तर चढता क्रम, चढता व उतरता क्रम, तसेच स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. त्यानंतर संख्या वाचन. या प्रकारचे प्रश्न, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या टॉपिकमध्ये आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यानंतर आहे मूलभूत गणितीय क्रिया. आता आपल्याला माहित आहे की मूलभूत गणितीय क्रियामध्ये काय काय येणार आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, हे आपण डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर अवयव आणि विभाज्य. एखाद्या संख्येचा आपल्याला अवयव कसा पाडायचा हे आपण यामध्ये शिकणार आहोत. तसेच एखाद्या संख्येचा लसावी, मसावी काढणे हे शिकणार आहोत. लसावी म्हणजेच काय, लघुत्तम सामायिक विभाज्य, आणि मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाज्य. लहानात लहान सामायिक विभाज्य, मोठ्यात मोठा सामायिक विभाज्य, हे यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर मापन पद्धती म्हणजेच लांबी, वस्तुमान, धारकता, वेळ आणि पैसा. त्यानंतर सरलीकरण म्हणजे आपल्याला एका प्रकारच्या पदावल्या दिल्या जातील आणि त्याचं सरलीकरण म्हणजेच कंस सोडवणे हे आपण या टॉपिकमध्ये शिकवणार आहोत. त्याच प्रकारे आपण यामध्ये बोडमास रूल, या बोडमास रूल द्वारे आपण हा कंस सोडवणार आहे. म्हणजेच पहिल्यांदा कोणती क्रिया करायची, त्यानंतर कोणती क्रिया करायची, हे आपण या सरलीकरण मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे परिमिती व क्षेत्रफळ. आता परिमिती म्हणजे काय, चारी बाजूंची बेरीज, आणि क्षेत्रफळ हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ, आयताची परिमिती, असे वेगवेगळ्या भूमितीय आकृत्यांची परिमिती व क्षेत्रफळ आपल्याला तिथं काढायला सांगणार आहेत. त्यानंतर कोन व दिशा. आता आपल्याला माहित आहे कोन व त्या कोनाचे प्रकार, काटकोन, लघुकोन, विशाल कोन, हे किती मापाचे आहेत ते सुद्धा आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. काटकोन 90 अंशाचा, विशाल कोन 180 अंशाचा, त्यानंतर लघुकोन 0 ते 45च्या दरम्यान असणारा कोन म्हणजेच लघुकोन, हे आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. त्यानंतर नकाशे व दिशाज्ञान. त्यानंतर येणार आहे माहितीचे विश्लेषण. आपल्याला एक स्तंभालेख किंवा सारणी, चित्रलेख याचे वाचन कसे करावे हे या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट सब्जेक्ट आपण बघणार आहोत भाषा चाचणीला कोणकोणते टॉपिक येणार आहेत. फर्स्ट येणार आहे वाचन आकलन मध्ये आपली आकलन क्षमता तपासली जाणार आहे. त्यानंतर उतारे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उतारे दिले जातील व त्यावरती 5 प्रश्न विचारले जातील. तो उतारा वाचून आपण त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यानंतर भाषिक व्याकरण म्हणजे काय, उतार्यावर आधारित थेट प्रश्न किंवा त्यातीलच समानार्थी, विरुद्धार्थी शब्दांच्या जाती, त्यामध्ये नाम, सर्वनाम, हे सुद्धा आपण त्यावेळी डिटेलमध्ये बघूयात. तर अशा प्रकारे आज आपण बघितला की नवोदयचा बदललेला अभ्यासक्रम. तर बाळांनो, आज माझा हा पहिलाच ऑनलाईन टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे थोडं काही चढ उतार होत असेल तर मला समजून घ्या किंवा सपोर्ट करा. तसेच तुम्हाला जर माझ्या या टीचिंगमध्ये काही अजून सुधारणा हवी असेल तर तसे
कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि ही बॅच आपण उद्यापासून नियमितपणे सुरू करतोय आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत किंवा पालकांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांनाही या फ्री क्लासेसचा लाभ घेता येईल. धन्यवाद.